आम्ही वेल्लोरला आता पोहोचलेलो आहे. डायरेक्ट आम्ही आलेलो आहे KFC ला. भूक लागलेली आहे. जितू शेट बोलतो आज KFC खायचं. आज जेवाचं नाव बोलतो KFC. जितूचे रंग फुल पैसा. जितू शेट आता आम्ही आलेलो आहे KFC मध्ये. बघू आता जितू शेट काय काय ऑर्डर करता. जितू काय काय मागवतो ऑर्डर करता आता ऑनलाईन. बघू आता काय काय मागवतो. हे सगळं बर्गर किंग मध्ये आल्या आणि KFC पण आणली इथंच. बर्गर किंग दिवस तिसरा आम्ही आज आहे वेल्लोरला. ही आपली गाडी आणि हा आमच्या रूमच्या बाल्कनीतला नजारा. आता आम्ही जाऊ गोल्डन टेम्पलला. दर्शन वगैरे करू आणि निघू तंजावरला जायला. पोऱ्या बघा असं बघतो आपल्याला. आता पोचलेलो आहे गोल्डन टेम्पलला. इथं आम्ही कार पार्क केलेली आहे आमची. 50 रुपये चार्ज येते कार पार्कचा. ते आता मी समोरून एंट्री करू गोल्डन टेम्पलला. आता मी गोल्डन टेम्पलमध्ये एंट्री मारलेले प्रवेशद्वारातून. आणि हे फक्त नाव आहे गोल्डन टेम्पल. असं सोन्याचा टेम्पल नाही आहे. याला गोल्डन कलरचा पेंट मारतात. ओरिजिनल जसं काय अमृतसरचा गोल्डन टेम्पल तसा नाही आहे. हा फक्त नाव आहे त्याला गोल्डन टेम्पल म्हणून. पेरेची दुकानं खूप आहेत बघा. आईस्क्रीम पार्लर आहे इकडे पण. काय बियाची दुकानं आहेत. ते दर्शनाची लाईन आहे. हे बघा जर तुम्हाला प्रीमियम दर्शन घ्यायचं असेल तर 500 रुपये आहे तिथे. नाही फ्री लाईन आहे. फ्रीची लाईन. वेल्लोरला आलो होतो गोल्डन टेम्पलला. हा पुरा पैशाचा गेला आहे. हे बघा आम्ही म्हणजे आता आम्हाला बाहेर जायचं होतं त्यामुळे आम्ही तिकीट घेतला. ही बघा आम्ही इथून गेलो. ही 150 वाली लाईन आहे समोरची. जर तुम्हाला चालायला कंटाळा येत असेल तर 300 वाली घ्या. तुम्हाला तिथून एंट्री भेटेल. आणि पार्किंगचा पण इश्यू आहे. इथे आतमध्ये यायची गाडी टाकायची 70 रुपये. बाहेर गाडी लावली 50 रुपये. आणि जर तुम्ही 500 वाला तिकीट घेतला तर तुम्हाला वेगळी एंट्री भेटेल. अजून खूप सारे एंट्री आहे. फक्त इथं पैशाचा खेळ आहे बाकी काय नाही. मंदिर म्हणजे खूप भारी आहे. या बसा बघायला. पण इथं म्हणजे जो तिकीट वगैरे नाही घेणार त्याची काही इज्जतच नाही इथे. असं आहे. चाललोय तंजावरला. आणि आता आम्ही थांबलं इथं थोडा नाश्ता पाणी करायला. आम्ही आता एक्सप्रेसला होतो ना. भूक लागलेली तर आम्ही आता जेवायला बनवता. घरून आम्ही गॅस बी झाली. यांची भांडणं झाले ना आता. आमचा शेंगणीला बघ ना त्याला असं अक्षयला. त्या अक्षयने तेव्हा म्हणजे आम्ही बोललो होतो त्या अक्षयने पाहूनला शेंगणी काप ना लगेच कापू नको. अरे धावली काय वर्षी सोल. याला काही येत ना काही काम पिम. आता आम्ही जेवायला बनवता. यो मेन कुक आमचा योगिता. येस इज दिस व्हॉट. यो एक कुक आहे. यो एक कुक आहे. मी आव घाटा मारा इकडे. आज सोमवार आहे म्हणून व्हेज. आता आम्ही नॉनव्हेज बनवलं असतं आज काहीतरी. फ्लावर आणायलाच पाहिजे होतं वाटतं आपण. फ्लावर भाजी टाकलीच आहे. मजा आलीच अजून टाकून जा. फोन रेडी झालेला आहे. आता आम्ही बसल्या जेवायला. आज बनवले खिचडी भात, लोणचा, कांदा आणि पापड आहे. योग्यता पण जेवतं. आमचं जेवण करून झालेलं आहे. आता आम्ही निघलोय पुन्हा एकदा त्याच वाटेत आपल्या तंजावरला जायला. आता आम्ही 4:30 वाजता किंवा 5 वाजता पोहोचू. इथून जवळ जाईल. एक्सप्रेस वे खूप चांगले आहेत. रस्ते खूप चांगले आहे. हे बघा थोडासा लुक असा नजारा. मोसम पण एकदम साफ आहे इकडे.
आम्ही पोचलेलो आहे ब्रिडेश्वरा मंदिरात, जो विजयनगर साम्राज्याचे राजा होते राजेंद्र चोला यांनी बनवलेला हा शंकराला समर्पित केलेला असा मंदिर आहे ब्रिडेश्वरा मंदिर. त्याच्यात आम्ही आतमध्ये चाललेलो आहे. आता आम्ही एंट्री करतो आहे. हा समोरची बाहेरची जो गेट आहे तिथली आहे एंट्री, आणि अजून एक आतमध्ये एक एंट्री आहे, ही लास्ट एंट्री. याच्यानंतर आता आम्ही आतमध्ये चाललेलो आहे. हे बघा नक्षीकरण किती चांगलं आहे. आजचे इंजिनियर आहेत ते कधी जिंदगीत असं बनवू शकत नाही, एवढं चांगलं असं बनवलेलं आहे. आणि या मंदिरात येण्यासाठी कुठल्याही प्रकारची फी वगैरे पास वगैरे घेत नाही, फक्त आपल्याला चप्पल जमा करावी लागते. आता आम्ही चप्पल वगैरे जमा केलेली आहे. आता आम्ही चाललेलो आतमध्ये. ही बघा कशी नक्षीकरण आहे, असं चांगलं असं नक्षीकरण. आता आम्ही आतमध्ये जातो आहे. आता आम्ही आतमध्ये एंट्री वगैरे केलेली आहे. हा मंदिर तब्बल 200 फूट एवढा असा उंच आहे, आणि त्याच्यावरती जो ग्रेनाईट आहे, जो म्हणजे हांडी आहे त्याची, जो गोल गोल दिसत आहे तो 82 टनाचा आहे. तो तिथे पोचवण्यासाठी 7 किलोमीटर एवढा असा ट्रॅक बनवला होता समोरून. त्याच्यानंतर त्याला हत्ती, माणसं आणि घोड्याबिड्यांनी तिथपर्यंत घेऊन गेले होते. आणि या मंदिराची खालती शॅडो पडत नाही, एवढा असा उंच असा मंदिर तरी पण त्याची खालती छाव नाही पडत. हा मंदिरचा परिसर आहे. या मंदिर विजयनगर साम्राज्याचे राजा राजेंद्र चोला यांनी असं मंदिर बांधलेलं आहे. आणि हा नंदी तब्बल 12 फूट एवढा असा उंच असा मंदिर आहे. आणि ही जी वरती पेंटिंग बघताय ती फुलांपासून बनवलेली आहे. हा देवीचा मंदिर आहे, फोन वगैरे अलाउड नाही आहे. आणि मंदिराची माहिती तुम्ही पॉज करून वाचू शकता. हा देवीचा मंदिराचा बाहेरून असा दिसतो. आता आम्ही चाललो मेन मंदिरात. आता आम्ही आलेलो आहे मित्रांनो मेन मंदिरात, जो ब्रिडेश्वराचा मेन मंदिर आहे त्याच्यात आलेलो आहे. याच्यात सुद्धा फोन वगैरे अलाउड नाही, पण मी शूट करण्यासाठी आलेलो आहे. ही जी आतमध्ये शिवलिंग दिसते, मी आता झूम करतो बघा, ही मेन मंदिराची शिवलिंग आहे. आणि या मंदिराच्या बाहेरचा परिसर हे बघा, किती चांगली अशी नक्षीकरण कोरलेली आहे. हे बाजूचं अजून एक मंदिर आहे, आता मी त्यासुद्धा चाललेलो आहे. सुब्रह्मण्य मंदिर, त्याच्यात चाललेलो आहे आता आम्ही. आणि ही तुम्ही बघू शकता, मंदिराची माहिती आहे इथे, तुम्ही वाचू शकता. हा मंदिराचा बाहेरून जो ब्रिडेश्वराचा मेन मंदिर आहे, विजयनगर साम्राज्याचे जे राजा होते राजेंद्र चोला त्यांनी हा मंदिर बांधला होता. तब्बल 6 वर्षे लागली होती हे मंदिर बांधायला त्यांना. हे बघा आता आम्ही चाललेलो आहे बाहेर आणि तुम्हाला दाखवतो. ही बघा, ही मेन मंदिराची माहिती आहे, तुम्ही पॉज करून वाचू शकता. आणि तुम्हाला दाखवतो मंदिर किती मोठं आहे. ही मंदिराची एरिया आहे, तुम्ही बघू शकता. आम्ही जाता जाता एक शूट केला होता इथे, पण इथे क्लिअर दिसतो बघा कसा मंदिर आहे. समोरून एंट्री आहे आणि या साईडून एक्झिट आहे. आणि 2 एंट्री आहेत ह्या समोर. ही समोर दिसते एक, ती एंट्री, आणि ती एकदम बाहेरची एंट्री आहे.